नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची डिटर्मिनंट मेथड पाहणार आहोत। या मेथडला अजून एका नावाने ओळखलं जातं क्रॅमर्स रूल, कारण स्वित्झर्लंडचे ग्रेट मॅथमॅटिशियन होते गॅब्रियल क्रॅमर्स। त्यांनी सर्वप्रथम लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी डिटर्मिनंट मेथडचा उपयोग केला, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या मेथडला क्रॅमर्स रूल असंही म्हणतात। हे डिटर्मिनंट म्हणजे नक्की असतं तरी काय ते आपण पाहूया। इथे बघा काय लिहिले, ए इज इक्वल टू असे दोन रेषा मारलेले, त्याच्यामध्ये नंबर लिहिले 4 7 2 5, याला म्हणतात डिटर्मिनंट। आणि हे सॉल्व्ह करण्याची मेथड काय आहे, एक काम करायचे, लेफ्ट कॉर्नर पकडता, लेफ्ट कॉर्नर काय आहे 4 आहे, त्याचा क्रॉस मल्टिप्लाय करायचं 4 × 5, एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं 4 × 5, तिथून मायनस काय करायचं, राहिलेले नंबर 7 × 2, 7 × 2, 4 5 जा 20, मायनस काय होणार 7 2 जा 14, 20 - 14 किती झालं 6, ग्रेटर नंबरचं प्लस साइन इथं प्लस येणार आहे। हे झालं ए डिटर्मिनंटचा आन्सर। आता इथं बी डिटर्मिनंट आहे, लेफ्ट कॉर्नर पकडायचा, लेफ्ट कॉर्नर कोणता नंबर आहे 3, 3 × करायचं 2 इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 3 × 2, मायनस करायचं काय -4 × 5, -4 × 5, बरोबर। हे मायनस आणि प्रत्येक वेळी येणारच आहे, त्याचा या ब्रॅकेटशी काही संबंध नाही। 3 2 जा 6, काय आलं 6, मायनस इंटू ब्रॅकेट 4 5 जा 20, पण मायनस प्लस असल्यावर काय होतं मायनस होतं, बरोबर। आता 6 आहे, दुसरं राहिलं मायनस मायनस काय होणार, इथं नंबरचं मल्टिप्लिकेशन होतं, मायनस मायनस होणार +20, मग इथं आन्सर आलं 26। बी डिटर्मिनंटचा आन्सर आहे 26। आता आपण सी डिटर्मिनंट पाहूया। लेफ्ट कॉर्नर पकडायचा, लेफ्ट कॉर्नर काय आहे -7, बरोबर। मग -7ला मल्टिप्लाय करायचं 8 ने, -7 × 8, मायनस करायचं काय 3 × 5, -3 × 5, -3 × 5, 7 8 जा 56, फक्त मायनस प्लस काय होणार मायनस, बरोबर। तर मायनस केला, आपण पुढचा नंबर जो आहे तो मायनसमध्ये आला, आपण शक्यतो ब्रॅकेट करतो। 3 5 जा काय होणार 15, फक्त काय होणार -15 येणार आहे, बरोबर। इथलं -15 6 आहे तसं लिहिलं आपण। आता ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन होणार ना इथं, म्हणजे ह्या साईनचं मल्टिप्लिकेशन होणार, मायनस 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 काय होणार प्लस होणार मल्टिप्लायमध्ये, आणि 15, आता 56 आणि 15, ह्याला मायनस साईन ह्याला प्लस साईन, मग दोघांचे काय होणार सबट्रॅक्शन होणार, 6 - 5 होणार 1, 5 - 1 होणार 4, परंतु इथे ग्रेटर नंबर मायनस आहे म्हणून इथं -41 आन्सर येणार आहे। ही झाली डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची मेथड। आता आपण डिटर्मिनंट मेथडने म्हणजेच क्रॅमर्स रूलने लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते पाहूया। क्वेश्चन असा असतो, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल। म्हणजे खाली जे इक्वेशन दिलं आहे ते क्रॅमर्स रूलने आपल्याला असं स्पेसिफिक दिलेलं असतं, असं जर दिलं असेल तर आपल्याला हे इक्वेशन क्रॅमर्स रूल ह्या मेथडने सॉल्व्ह करायचे असतात। त्यासाठी काय करायचं, पहिलं इक्वेशन लिहायचं 5x + 3y = -11, दुसरं इक्वेशन काय आहे 2x + 4y = -10। आता मी ते एक ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा। आपल्याला 3 डिटर्मिनंट असतात, पहिला असतो डी, काय असतो डी, बरोबर, तो ह्या इक्वेशनवर लिहायचा असतो। नंतर असतो dx, काय असतो dx, हा झाला दुसरा डिटर्मिनंट, आणि एक तिसरा असतो, काय असतो dy। हे 3 डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात। तर ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशनवरून व्हॅल्यूज घ्यायचे असतात। आता लक्षात कसं ठेवायचं, तर काय करायचं, सर्वप्रथम एक्सचे जे कोएफिशियंट आहेत ना त्याला एक बॉक्स करायचा, ही ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे। आणि इथं वायचे जे कोएफिशियंट आहेत त्यांना त्याच्या साइन सहित बॉक्स करायचा, +3 +4, आणि इकडचे शेवटचे जे नंबर्स आहेत ना त्याला पण एक बॉक्स करायचा, बरोबर। ह्याला नंबर द्यायचा 1, बॉक्स नंबर 1 2 आणि 3, 1 2 आणि 3, बरोबर। आता 3 नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, 12 काय 12, 32 आणि 13, 12 32 आणि 13 म्हणजेच 12 32 13, मराठीमध्ये सांगायचं झालं तर 12 32 13, इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर 12 32 आणि 13। आता काय करायचे, जिथं 12 लिहिले तिथं काय करायचं, फर्स्ट कॉलम अगोदर लिहायचं, नंतर सेकंड कॉलम लिहायचा, किंवा फर्स्ट बॉक्स अगोदर लिहायचं नंतर सेकंड बॉक्स लिहायचा। ह्याच्यामध्ये काय आहे 5/2, म्हणजे 5 2 लिहायचं इथं, आणि इथं काय लिहायचं 3 4। आता ह्याला +3 +4 म्हणून आपण 3 आणि 4 लिहिणार आहोत। हा झाला पहिला डिटर्मिनंट। दुसरा डिटर्मिनंट काय आहे dx, त्याला काय 3 2, 3 म्हणजे थर्ड बॉक्स अगोदर लिहायचा, नंतर सेकंड लिहायचा, थर्ड काय आहे -11 आणि इथं -10, बरोबर। सेकंड काय आहे 3 4, 3 4, हा झाला सेकंड। आता थर्ड काय आहे 1 3, 13 म्हणजे 1 3, फर्स्ट काय आहे 5 2, आणि थर्ड आहे -11 आणि इथं -10।
हे 3 डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचे आहेत. बरोबर, पहिला सॉल्व करूया आपण. आपल्याला माहिती आहे लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करायची. 5 मल्टिप्लाय बाय 4, 5 मल्टिप्लाय बाय 4 मायनस करायचं काय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2, 3 मल्टिप्लाय बाय 2 वरूनच सुरुवात करू आपण शक्यतो. 5 4 काय होणार 20. बरोबर, आता 3 इंटू 2 काय होणार 6 होणार. इथं कोणताही साईन नाही त्यामुळे ते प्लस राहणार आहे. मधली साईन मायनस आहे तशीच लिहिणार आपण. 12 मायनस 6 किती राहिलं 14. बरोबर, काय केलं आपण लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात केली 5 4 जा. बरोबर, आणि इकडून राईट कॉर्नरपासून नंतर त्याला मायनस केलं. 3 इंटू 2 आपण त्याने मायनस केलं. 5 इंटू 4 लिहिलं एका ब्रॅकेटमध्ये, एका ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 2 लिहिलं आणि दोघांची सबट्रॅक्शन केली आपण. 5 4 जा 20, 3 2 जा 6, 20 मायनस 6 केलं 14 आलं. बरोबर, सेम तसंच आपल्याला हे पण डिटर्मिनंट सॉल्व करायचे. आता काय करायचं लेफ्ट कॉर्नरला आहे 11 मायनस 11 मल्टिप्लाय बाय 4, मग काय होणार -11 मल्टिप्लाय बाय 4. त्यातून मायनस काय करायचं 3 मल्टिप्लाय बाय -10, 3 मल्टिप्लाय बाय -3 मल्टिप्लाय बाय -10. बरोबर, मायनसने प्लस नंबरला मल्टिप्लाय काय होतं मल्टिप्लाय केल्यावरती मायनस होतं -44. समजा ब्रॅकेट करू आपण, ती काय करायची गरज नाही तरी करूया आपण. 10 3 जा 30, फक्त मायनस होणार कारण प्लस मायनस मायनस होणार. आधी इथल्या मायनसला इथं काही प्रॉब्लेम आहे का नाही, त्यामुळे -44 तसंच राहणार. पण इकडं काय होणार मायनस मायनस होणार आहे +30. बरोबर, आता 44 आणि +30, -44 +30 काय होणार ह्याचे होणार सबट्रॅक्शन आणि आन्सर येणार 14. पण ग्रेटर नंबर मायनस येऊन आन्सर येणार -14. आता आपण थर्ड डिटर्मिनंट पाहूया dy. आता काय करायचं आपण लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करायची. 5 1 2 5 ने मल्टिप्लाय करायचं -10ला. 5 मल्टिप्लाय बाय -10 एका ब्रॅकेटमध्ये. त्यातून मायनस काय करायचं 11 -11 मल्टिप्लाय बाय 2 बरोबर -11 मल्टिप्लाय बाय 2. 5 10 जा 50, फक्त काय होणार -50 कारण एकाला मायनस नंबर आहे म्हणून. एक नंबर मायनस आहे ना, प्लस मायनस मायनस होणार. तर मायनस साईन इथं द्यायची. 11 2 जा 22 मायनस प्लस काय होणार मायनस होणार. बरोबर, पहिल्या नंबरला काही प्रॉब्लेम आहे का नाही, त्यामुळे त्याची मायनस प्लस जी काय साईन आहे ती तशीच राहते. तर -50 राहिलं मायनस मायनस, इथं नंबरचं काय होतं मल्टिप्लिकेशन होतं, मायनस मायनस होणार +22. आता 50 मधून 22 मायनस केले, काय करूया आपण 50 - 22 केल्यावर काय होणार आहे 10 आणि इथं होणार 4. 10 - 2 किती होणार 8 आणि 4 - 2 2. फक्त इथं येणार आहे आन्सर 28 आणि ग्रेटर नंबर मायनस असल्यामुळे ह्याला आन्सर येणार आहे, आन्सरला साईन येणार आहे -28. बरोबर, आतापर्यंत आपण 3 डिटर्मिनंट सॉल्व केले dx आणि dy. आता x आणि y ची व्हॅल्यू कशी काढायला लक्षात ठेवा. त्यासाठी फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y साठी एक फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू dy अपॉन d. आता dx म्हणजे काय तर हा डिटर्मिनंट, त्याचा आन्सर किती आहे -14. इथे लिहायचं -14. ह्याला डिवाइड कशाने करायचं d म्हणजे पहिला डिटर्मिनंटला, पहिला डिटर्मिनंट आहे 14 फक्त +14. मग -14ला +14 डिवाइड केलं आन्सर राहिलं -1. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार -1. बरोबर, आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. y इज इक्वल टू dy अपॉन d. dy म्हणजेच काय आहे इथलं चा आन्सर काय आहे -28. ह्याला डिवाइड करायचे आपला डिटर्मिनंट आहे 14, इथे लिहायचं 14. देअरफॉर y इज इक्वल टू 14 2 जा 28 आहे ना, फक्त एका नंबरला मायनस आहे म्हणून मायनस येणार आहे. देअरफॉर सोल्युशन काय येणार आपलं सोल्युशन x, y इज इक्वल टू -1, -2. हे झालं ह्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्विक रिव्हिजन घेऊया. बरोबर, हे इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. एक्स कोएफिशियंटला आपण एक बॉक्स केला, वायला बॉक्स केला आणि नुसते नंबर्स आहेत त्याला आपण बॉक्स केला. ह्याला नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 दिलं. डिटर्मिनंटसाठी आपण कोणता नंबर लक्षात ठेवला आहे 12, 32 आणि 13, 12 32 13. 12, 32 अँड 13 हे नंबर लक्षात ठेवायचे, ते पाठच करून ठेवा. 12, 32 आणि 13. बरोबर, पहिला जो डिटर्मिनंट आहे तो आहे d, दुसरा काय आहे dx आणि तिसरा काय आहे dy. ते कशावरून ठरलं dx आणि dy, इथं कोएफिशियंट कोणता आहे x आणि y ना, त्याच्यानुसार. जर इथं a असतं तर इथं a लिहिलं असतं, b असतं पण इथं b लिहिलं असतं. x आणि y इक्वेशनमध्ये आहे म्हणून आपण x आणि y घेतलेला आहे. बरोबर, डिटर्मिनंट पहिल्या डिटर्मिनंटसाठी काय येणार आहे 12, म्हणजे पहिला आणि दुसरा बॉक्स आपल्याला लिहायचा आहे. 5 2 लिहिलं आपण इथं आणि इथं लिहिलं 3 आणि 4. तो सॉल्व केला, त्याचा आन्सर आला 14. दुसऱ्या डिटर्मिनंटसाठी आपण 32 लक्षात ठेवायचं. 32 3 लिहायचं, म्हणजे तिसरा बॉक्स कोणता आहे -11 अपॉन -10 आणि 3/4 हे लिहायचं आहे. ह्याला सॉल्व केलं, आन्सर आला -14. आता dy साठी नंबर आहे 13, म्हणजे पहिला आणि तिसरा बॉक्स लिहायचा आहे.
5 टू -11 -10 हे आपण इथे लिहिलेलं आहे. ते सॉल्व केल्यावर आन्सर आलं -28. आणि सगळ्यात शेवटी आन्सर काढताना x इज इक्वल टू dx अपॉन डी आणि y इज इक्वल टू dy अपॉन डी हा फॉर्म्युला आहे. तर dx म्हणजे इथली व्हॅल्यू dxची -14 ती आपण इथं लिहिली आणि d म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू इथली ती आलं 14. 14ला 14 डिवाइड केला आन्सर आलं 1, पण एका नंबरला मायनस साईन असल्यामुळे मायनस होऊन आलं. तसंच dy म्हणजे इथलं 28 आणि d म्हणजे इथलं 14. -28ला 14ने डिवाइड केलं की ते आलं 2 आन्सर आलं, पण एका नंबरला मायनस असल्यामुळं मायनस येणार आहे. देअरफॉर सोल्युशन आलेलं आहे आपलं -1, -2. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. पहिलं इक्वेशन आहे 4x - 2y इज इक्वल टू -4 आणि दुसरा आहे 4x + 3y -16 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे ते नॉर्मल फॉर्ममध्ये नाही आहे, ते आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. कोणत्या फॉर्ममध्ये? ax + by इज इक्वल टू c ह्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन कन्वर्ट करावं लागेल, तरच आपण ते सॉल्व करू शकतो, नाही तर चुकणार. हे पहिले इक्वेशन नॉर्मल आहे ते आपण लिहून घेऊया. 4x - 2y इज इक्वल टू -4. दुसऱ्या इक्वेशनमधलं 4x आहे तसंच लिहायचं, +3y पण आहे तसंच लिहायचं, पण तो नंबर आहे ना तो आपल्या राईट साईडला पाहिजे इक्वल टूच्या, म्हणून आपण तो लिहिणार. हे -16 तिकडे जाऊन काय होणार? +16 होणार आहे. बरोबर. आता सर्वप्रथम आपण काय करतो, एक्सच्या कोएफिशियंटला आपण एक बॉक्स करतो. ह्याला एक बॉक्स करूया आपण. वायच्या कोएफिशियंटला चिन्हासहित साईनच्या बरोबर आपल्याला बॉक्स करायचा आहे आणि इक्वल टूच्या पलीकडच्या नंबरला पण एक बॉक्स करायचा आहे. आता पहिल्यांदा आपण लिहितो डी लिहितो. काय लिहितो? डी. बरोबर. नंतर आपण लिहितो dx. काय लिहितो? dx. बरोबर. आणि आपण नंतर लिहितो dy. काय लिहितो? dy. बरोबर. हे 3 डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करायचे असतात. 3 नंबर मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेले आहेत. पहिला नंबर काय आहे? 12. काय आहे? 12. पहिला नंबर आहे 12. दुसरा नंबर आहे 32. 12, 32 आणि 13. मराठीमध्ये सांगायचं तर 12, 32, 13. 12, 32, 13. 12, 32 आणि 13 हे नंबर लिहून घ्यायचे. 12चा अर्थ काय आहे? पहिला बॉक्स आहे तो लिहायचा आहे. इथं आपले नंबर टाकायचे राहिले. हा आहे पहिला बॉक्स. हा पहिला, हा दुसरा आणि तिसरा. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट आणि सेकंड, पहिला आणि दुसरा बॉक्स लिहायचा आहे आपल्याला. पहिला आणि दुसरा. 4च्या खाली लिहायचं 4, -2च्या खाली लिहायचं इथं 3 लिहायचं, +3. बरोबर. हा झाला पहिला बॉक्स आपला लिहिला आहे डिटर्मिनंटमध्ये. नंतर काय लिहायचे? 3, 2. 3, 2. 3 कुठं आहे? 3 इकडं आहे. 3 अगोदर लिहायचं. -4 आणि 16. नंतर 2 लिहायचं आहे. -2 + 3. -2 + 3. कळलं? आता 13मध्ये काय करायचे? अगोदर फर्स्ट लिहायचे, नंतर थर्ड लिहायचे. फर्स्ट काय आहे? 4, 4, 4, 4. थर्ड काय आहे? -4 आणि आहे 16. बरोबर. आता आपल्याला हे 3 डिटर्मिनंट सॉल्व करायचे आहेत. सॉल्व करताना आपल्याला माहिती आहे आपण लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करतो. 4 × 3 इंटू ब्रॅकेट 4 × 3 मायनस काय करायचं? -2 × 4 -2 × 4. 4 3 जा 12, मायनस साईन दिली इंटू ब्रॅकेट 2 4 जा 8, फक्त प्लस मायनस प्लस काय होणार? मायनस. मग 12 मायनस मायनस होणार +8. 12 + 8 होणार 20. हे झालं डीचं आन्सर. आता आपल्याला dxचा आन्सर काढायचा आहे. कोणतेही डिटर्मिनंट सॉल्व करताना आपण लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करतो. 4 × 3 -4 × 3 -4 आहे ना, -4 × 3 मायनस इंटू ब्रॅकेट -2 × 16 -2 × 16. बरोबर. 4 3 जा 12, फक्त मायनस प्लस असल्यावरती -12 होणार आहे. मधली मायनस लिहिली आपण इथं. 16 2 जा 32, फक्त मायनस प्लस काय होणार? मायनस होणार आहे. -12 तसंच मायनस मायनस काय होणार? +32. आता ह्याला मायनस साईन आहे 12 आणि ह्याला प्लस साईन आहे, मग काय होणार? सबट्रॅक्शन. बरोबर. 2 - 2 होणार 0 आणि 3 - 1 होणार 2. आन्सर राहिलं 20. ग्रेटर नंबर काय आहे? +7. याला +20 आन्सर आलेलं आहे. बरोबर. ग्रेटर नंबरची आपण साईन दिलेली आहे. आता आपल्याला काढायचे dy चा आन्सर. dx झाला तर dy. लेफ्ट कॉर्नरपासून आपण सुरुवात करतो. 4 × 16. यातून मायनस करायचे. -4 × 4 -4 × 4. काय होईल आता? 16 4 जा 64 मायनस इंटू ब्रॅकेट काय होणार? 4 4 जा 16, पण -16 येणार आहे कारण एकाला मायनस आहे. मायनस प्लस काय होणार? मायनस होणार. 64 आहे तसं लिहिलं, पण मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. काय होणार? प्लस होणार. तर इथं लिहिणार +16. 64 + 16 4 + 6 होणार. नाही तर साईडला आपण कॅल्क्युलेट करूया. 4 + 6 होणार
10, इथं आला कॅरी 6 + 2 होणार 8, 80. आन्सर आलं 80. बरोबर, हे लिहायची गरज नाही, रफ वर्क आपलं होतं. आता dx कसं काढणार आपण, सॉरी x कसं काढणार आपण, dx अपॉन d हा झाला आपला फॉर्म्युला. लक्षात आहे ना, y इज इक्वल टू येणार dy अपॉन d. लक्षात ठेवायचे व्यवस्थित. dx म्हणजेच काय आहे, dx म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ती आहे 20 डिवायडेड बाय d. d ची व्हॅल्यू पण आहे 20. 20 अपॉन 20 म्हणजे काय येणार, आन्सर येणार 1. म्हणजेच x आलं आपलं 1. आता y ची व्हॅल्यू कशी काढणार आपण, dy अपॉन d. dy म्हणजे हे आलं, हे आहे 80 अपॉन d काय आहे 20. बरोबर, आपल्याला माहिती आहे 2 0 0 कट होतं, 0 0 कट केलं, 2 1 2 2 4 8. आन्सर आलं 4. देअरफॉर y इज इक्वल टू आलं 4. देअरफॉर x इज इक्वल टू 1 होतं. तर आपलं सोल्युशन काय आलं, x, y इज इक्वल टू 1, 4. हे झालं आपल्या ह्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन.